हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. तर आत्ताच माझी आंघोळ झालेली आहे. पण मी पारूसच आहे. आता मी चाललोय. आता तो जाईल आंघोळीला, तोपर्यंत मी झाडून वगैरे मारून घेते. चला तर चला आता पहिलं बेडरूम आवरून घेते, घड्या घालून घेते. देवांश बघ कसं मस्ती करतोय. त्याला आंघोळीला जा म्हणलं तर त्याला मस्ती सुचते. चला तर मी आवरून घेते आणि मग भेटते तुम्हाला. देवांशची पण आंघोळ झाली. आता मी कपडे घालणार आहे. आता तो कपडे वगैरे घालेल. मी पण आता सगळं आवरून घेतलेलं आहे पसारा. आता भांडे पडलेत थोडे, ते भांडे पण घासायचे आहेत. तो त्याच्या हाताने आवरतो, त्याचं काही आवरायची गरज नाही आहे. कपडे घेतो, घालतो, सगळं त्याच्या हाताने आवरतो तो. आता मी तयार झालेले आणि मी कपडे स्वतःहूनच घालतो. मग आता काय करणार आहेस तू? आता काय करणार आहेस? आता काय करू? टीव्ही बघून नाही तर ठेवणार. टीव्ही बघणार नाही तर मग जेवणार. आणि जेवण करून बसलाय तरी पण म्हणतोय की मी जेवणार आहे म्हणून. जेवणार नाही, खेळणार आहे तो. आता मी देवपूजा करून घेते. तोपर्यंत पूजा वगैरे झाली, दिवा वगैरे लावून घेतलाय. चला आता आपण फुलं आणूयात बाहेरून जाऊन. चल देवांश फुलं घेऊन. अरे बाबाच्या शूज घाल. चल ऊन एवढं पडले. देवांश फुलं तोडतोय. हे माझंच झाड आहे, जास्वंदाचं, मीच लावलेलं आहे. चला खूप फुलं येतात याला, दररोजची 10-12 तर निघतातच. हाऊस तोडशी फांदी बघू दे इकडं. राहू दे. चल चला तर आतमध्ये गेल्यावर एवढे फुले निघले आमच्या झाडाला. थोडे ह्याच्यात मुंगी बी आहे बघा. मुंगे काय नाहीत करत. चल देवाला ठेवू आपण. चला तू ठेवतोय का मी ठेवू? मी ठेवतो. ठेव मग. चला तर आज देवांश देवाला फुलं ठेवणार आहे. मी समर्थ. आता हे बघा, इकडं आमचं छान असं देवघर आहे. पुसून वगैरे झालेलं आहे. आता भांडे घासून घेते. तर मग अशा प्रकारे आजचे सगळे काम उरकलेले आहेत. तर भेटूयात पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.